मामी तू मलाच काय समजावतेस? मला समजावण्यापेक्षा नुपूरला समजाव प्लीज. नीरज, मी म्हटलं ना तुला सगळं चांगलं होईल. मामी मला कळतंय नुपूर हे सगळं आपल्यासाठीच करते. अगं पण याची काय गरज आहे? आपण त्यासाठी एक चांगला मुलगा शोधून हे काय चाललंय आतमध्ये? मी तुला सांगितलं ना, ती आपलं ऐकणार नाही. काकी नुपूरला वेळ लागलाय काय? यश अरे शांत हो, काय झालं काय? अरे त्या माणसाने आपल्या नक्तूला पाणी भरायला सांगितलं, ते पण 2-2 अंडे. मला तेच काही कळत नाहीये, तिला का पाणी भरायला लावलंय त्याने? इतकी काय परीक्षा घेतोय तो? त्याची परीक्षा संपतच नाहीये. मी त्या माणसाला ना त्याची छत्री सकटच बाहेर छत्री येते मोडेल ती. म्हणजे त्याची परीक्षा तरी संपेल आणि मग नक्तूची सुटका होईल. एक्सक्यूज मी, देशपांड्यांचं घर हेच का? हो. आपण? मी अमित. अमित? अमित पोंक्षे. माझे वडील आले तिथे वधू परीक्षा करायला. अच्छा, म्हणजे आतमध्ये जे हेडमास्टर आहेत त्यांचा तू चेला. काय म्हणायचं तुम्हाला? मुलगा ना तू? हा. याला उचलून फेकून देऊ. काय झालं? तू ये ना आतमध्ये. आहेत आत बसलेत ते. एक मिनिट मामी तू जरा आत जा ना, मला जरा बोलायचं त्याशी. तुला काय बोलायचं आता त्याच्याशी? तू जा. यश, मला प्रॉमिस करा तू त्याला काहीही करणार नाहीस. मी आहे तुझा. हाय मी नीरज. हाय. यश कुठे जॉब करतोस तू? आयटीत. कसा नाही रे, कुठे विचारला त्याने? तेच म्हणतोय तो. ये तू बस. अरे बस नाही ते प्लीज प्लीज बस 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 डोंट वरी बस बस बस. हे मला मारणार तर नाही ना? हे मला मारणार आहे? अरे नाही रे, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू आयटी मध्ये जॉब करतोस? हो. आणि आतमध्ये जे आहेत ते तुझे वडील वधू परीक्षा घेतात. हात दाखव, दात दाखव, डोळे दाखव, नाक दाखव, पाय दाखव, सुईत धागा घाल, तांदूळ निवड, कांदा चीर. अरे ऐसा कोण बात करता यार? माझे बाबा बात करतात. अरे पण आजकाल हे सगळं कोण बघतं? हे सगळं ना मुलगी नजस्र आहे की नाही ते बघण्यासाठी करतात. काय नजस्र? हा. अरे पण हे बाजारात भाजी घ्यायला आलेत की मुलगी बघायला आलेत असं करतात का? माझे वडील मुलींची अशीच परीक्षा घेतात. अशी? हो, ते थोडेसे जुन्या विचारांचे आहेत. अरे पण तू तू नवीन विचारांचा आहेस की नाही? हो. मग जाऊन सांग त्यांना. आमच्या घरात त्यांचंच ऐकतात सगळं. अरे पण यश मी आहे ना शांतपणे. कसं आहे ना, जे विचार जुने आहेत आणि चांगले नाहीत त्यांना आपण का सपोर्ट करायचं? हो पण लहानपणापासून हे. अरे पण आता तू अरे आता तू मोठा झालास की नाही? आता मोठा झालास ना, मग तुला स्वतःचे काही विचार आहेत की नाही? अरे आपले विचार आपल्या जनरेशनचे विचार. हो मला पण नाही पडत होतं सगळं, पण आता काय करणार? काय करणार? काय करणार म्हणजे आज तो चान्स आहे. आज 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 हो आज आज काय आहे? आज कसं काय चान्स? मित्रा, अरे जग कुठे चाललंय आणि तू कुठे चाललेस? हा बघ मला सांग, तुझ्या बहिणी बरोबर असं कोणी केलं तर चालणार का तुला? बोल. चालणार आहे? चालणार आहे? बोल. चालणार आहे? नाही म्हणतोय तो. थांब ना जरा. हे बघ आता तू आमच्या नुपूरला बघायला आलास म्हणून तुला आम्ही तपासायचं का, चेक करायचं का तुला? मग करायची चेकिंग. अरे यस थांब ना यार, प्लीज प्लीज स्टॉप प्लीज. हे बघ मित्रा, आज जायचं आणि बाबांना सांगायचं की आम्हाला तुमचं पटत नाही म्हणून. ओके? अरे जागा हो, तू आजच्या जनरेशनचा आहेस तू. मला सांग, तुझ्या मित्रांना जर कळलं की तू असं करतोस तर ते काय म्हणतील? अरे हसतील तुझ्यावर, हसतील. हसतील. चालेल तुला? नाही नाही चालणार. मग चल आता. नाही ना? बघ बिंदास जायचं, आम्ही दोघे तुझ्या सोबत होतो. ओके? घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं. ठीक आहे, मी समजवतो त्यांना. चल. मला सांगा मामांची, झाल्या का परीक्षा की आणखी आहेत काही? नाही नाही नाही, परीक्षा संपल्या, पण तू आणि परीक्षेमध्ये पासही झाले. आता पसंत पडलीस असं म्हणणं शक्य नाही आहे, पण मुलगी छान. नाही नाही, म्हणजे नक्की काय समजायचं आम्ही? मुलगी पसंत पडली आहे की नाही तेच सांगितलं ना. पसंत पडली असं नाही म्हणता येणार, पण मुलगी छान आहे, आवडली आम्हाला. आता स्वयंपाकामध्ये थोडीशी बोंब आहे, पण आमच्या घरामधल्या सगळ्या बायका शिकवतील तिला. अरे देवा, आवडली म्हणजे कठीण आहे सगळं. तुम्ही काही आता बोललात का? नाही 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 नाही, म्हणजे एवढ्या कठीण कठीण परीक्षा माझ्या मुलीने एवढ्या जिद्दीने दिल्या, आवडायलाच हवी ना. नुपूरचं कौतुकच करायला पाहिजे.
तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये एवढी कठीण परीक्षा दुसऱ्या कुठल्याही मुलीची मी घेतलेली नाही. परीक्षेमध्ये मुलगी पास झालेली आहे. मी पास झाले पप्पा, ऐकलं का? मी पास झाले. पप्पा नाही, बाबा म्हणा. बरं, तुम्हाला बाबा म्हटलेलं आवडत असेल तर बाबा म्हणते. बाबा ऐकलत का? बाबा, ए बाबा, तुला बोलवते. बाबा मी पास झाले. हा बेटा. तुम्ही सगळे गप्प का? मम्मी ऐकतेस ना? पास झाले. आई 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 आई, अगं मी पास झाले. आता तू म्हणत असंच होणार, सगळं छान. हो, पण तू खरंच मनापासून म्हणतेस ना ग? हो ग, अगदी मनापासून म्हणते मी. तुम्ही कोणाची वाट बघताय का? तेव्हा ना मुलगा यायला हवा होता माझा, अजून कसा आला नाही. अरे वा, कमाल आहे. नाही म्हणजे तुमचा मुलगा असूनही वेळेवर नाही. चांगला खडसावतो की नाही बघा. हा बरोबर. हा, वेळ पाळत नाही. मला ना संताप होतो. कितीची वेळ दिली होती? बाहेर जाऊन उभा राहा. अहो माय गॉड. काय झालं? कुठं चाललंस तू? बिंदास बोल, तुला माहिती ना काय बोलायचं. बोल, बोल बोल. अरे बोल, अरे बोल पटकन. बोल ना, अरे बोल ना. अरे हो बोलतो. बाबा बाहेर जाऊन उभा राहा. हो. अरे हा पोंक्षे ज्युनियर एकदम फोंक्शा निघाला यार. अरे एवढं ब्रेन वॉश केल्यानंतर मी अशा बापाचं डोकंच फोडलं असतं. आता निघून गेला, ह्याच्याकडून होप्स होती. आता काय नाही, अजून वेळ गेलेली नाहीये. तुझ्याकडे काही प्लॅन आहे का? माझ्याकडे तू विचार कर ना, तुला काहीतरी सुचेल. अरे काय असे नुसतेच बघत बसणार आहात का त्याचं औक्षण करणार आहात? अरे तुमचा होणारा जावई आहे तो. औक्षण करण्यासाठी बाहेर पाठवलाय मी त्याला. हो हो हो, थांब मम्मी. आई, हा, मामांजी, जशी तुम्ही माझी परीक्षा घेतलीत ना, तशी आता मला तुमच्या मुलाची परीक्षा घ्यायची आहे. मी घेऊ शकते का प्लीज? नाही घेऊ शकत. तशी आपली रीत नाही. रीतीत बसत नाही म्हणजे? म्हणजे मुलाची परीक्षा घेण्याची आपल्याकडे रीतच नाही. पण का? तुम्हाला तुमचा मुलगा नापास होईल अशी भीती वाटते का? माझा मुलगा परीक्षेलाच बसणार नाही, त्यामुळे पास किंवा नापास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण का नाही देणार परीक्षा? आता बघा, तुम्ही माझी परीक्षा का घेतलीत? कारण तुम्हाला हे बघायचं होतं की मी तुमच्या मुलासाठी पात्र आहे की नाही. तसंच मला आता हे बघायचंय की तुमचा मुलगा माझ्यासाठी पात्र आहे की नाही. शेवटी मला सुद्धा अख्खं आयुष्य काढायचं ना त्याच्याबरोबर. बरोबर. मुलगा आहे तो. मुलाची परीक्षा घेण्याची आपल्याकडे रीतच नाहीये. परंपरेत नाही ना, पण हल्ली अहो, मुलं मुलींना नकार देण्यापेक्षा मुली मुलांना नकार देण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. करेक्ट. कारण हल्ली मुली खूप उजव्या ठरतात, त्यामुळे ही परीक्षा तर व्हायलाच पाहिजे. असं होऊ शकत नाही. मुलाची परीक्षा मी घेऊ देणार नाही. पण का नाही पटत आहे? आता तुम्ही नाही का, तुमच्या घरातलं उद्या पाणी गेलं तर मुलीला पाणी भरायची सवय आहे की नाही हे बघण्यासाठी माझ्या हातात हंडा कळशी दिलीत. तसंच मला पण हे बघायला नको की उद्या जर माझी कोणी छेड काढली तर माझा नवरा माझं संरक्षण करू शकेल की नाही. आणि खरं सांगू, पाणी जाण्यापेक्षा तरुण मुलीची छेड काढण्याची शक्यता जास्त नाहीये का? मला वाटतं ही परीक्षा व्हायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? करेक्ट आहे नुपूर, तुझं बरोबर आहे. हो, परीक्षा व्हायलाच पाहिजे. अरे लग्नाआधी वधू परीक्षा, लग्नानंतर अग्नी परीक्षा, सगळं बायकांच्याच नशिबात. पुरुषांची पण गुणवत्ता कळू दे की. कळू दे त्यांचं कर्तृत्व.
बरोबर आहे, अगदी बरोबर बोललात वहिनी तुम्ही. नाही म्हणजे माझा जावई माझ्या मुलीचं रक्षण करायला सक्षम आहे की नाही हे मला कळलं पाहिजे ना. हो ना? हो. ठरलं तर मग यश, तू माझी छेड काढायची आणि माझ्या होणाऱ्या ह्यांनी माझं तुझ्यापासून संरक्षण करायचं. आणि जर ते जिंकले तर मग मी तू त्यांचं औक्षण करून त्यांना घरात घेऊन यायचं. ओके, डन? हो ग विजू. चालेल चालेल, मला चालेल. अरे काय चालेल, हे ए बी होऊ देणार नाही, हा मूर्खपणा आहे. काहीच मूर्खपणा नाहीये. आम्हाला बघायला हवं ना मुलगा कसा आहे ते. आलं लक्षात? बरोबर आहे. आणि बघायचंच आहे तर घरात कशाला बघायचं ना, बाहेर भव्य पटांगणात बघूया आपण. चला 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 चला. नाही, नाही. हे चुकीचं आहे. पप्पा ऐक, आशीर्वाद द्या. नक्तूची छेड काढायला चाललोय आपण. ए बाबा, हे आयुष्यात एक काम धड तुला जमलेलं नाहीये, हे तरी व्यवस्थित कर हा, यशस्वी हो. अरे पप्पा, आशीर्वाद देताय की टोमणा मारताय यार? अभिनंदन, तुला सगळं कळलेलं आहे. आज मला तुझा अभिमान वाटतो. आता बघाच, मी अशी छेड काढतो ना, तुम्हाला माझा कायमचा अभिमान वाटतो. तू भेट मला नंतर. अरे यश, गप बस आता. किती बोलतोयस? वेळ वाया नको घालू. ये पटकन छेड काढ माझी. रेडी रेडी रेडी. चलो नक्तू, आपण आरेला आहे. हा, ये रे. ए आयटम. ए नो नो, स्टॉप स्टॉप स्टॉप. आयटम काय, आयटम काय? हा, अरे मोठे माणसं बसले, धड भाषा वापर ना. अरे आई, काय भाषा बिषा, काय स्टाईल आहे ती? आयटम बोलतात. ए काकू, खरंच आयटम किती भारी वाटतं ना. आणि मला कधीच कोणी म्हटलं नाही. प्लीज म्हणू दे. यश, तू म्हण रे. हा, आयटम. ए आयटम, हे बघ, मी तुझ्या होणाऱ्या बायकोची छेड काढतोय. बघा तुम्ही चुकीचं करताय सगळं. ए, तू आता आपल्याला समजवणार? स्टॉप 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 स्टॉप. आपल्याला काय बाळा, एकटंच आहेस की नाही तू? हा, भाषण आणि निदान व्याकरण तरी सांभाळ ना. अरे आई, काय व्याकरण? तू थांब, डोंट डिस्टर्ब. थांब जरा. कुठे हो तुम्ही? आयटम. हा, ए आयटम. हे सगळं चुकीचं चाललेलं आहे, हे मला पटत नाही. नाही पटत आहे ना? थोडा वेळ थांबा, पटायला लागेल. ए आयटम. प्लीज हेल्प. हे बघ, आपण तुझ्या बायकोची छेड काढतोय. हे बघ. काय रे, बोलती बंद झाली काय? बघा काय रे, विदाउट डिस्प्ले फोन कट. टॉक टाइम संपला तुझा. बघा तुम्ही सारखं सारखं अंगावर येऊ नका. अरे येणार आपण अंगावर, काय करशील बोल. मी बाबांना नाव सांगेन. मायक्रो सिम. बाबांची धमकी देतो मला, बाबांना नाव सांगणार. तुम्ही मोठी मंडळी आहात, तुम्ही तरी लक्ष द्या, थांबवा ते सगळं. काय अहो, तुम्ही तरी कुठं नीट वागत होतात. आम्ही सगळं शांत बसून सहन केलं की नाही, मग आता तुम्ही सहन करायचं आणि शांत बसायचं. आलं का लक्षात? चंद्रकांतराव, तुम्ही थोरले बंधू आहात, तुम्ही थांबवा. सांगतो. मला सांगा, मगाशी तुम्ही थांबलात का? नाही. त्यावेळेस आम्ही काय बोललो का? नाही. मग आता आम्ही बोलणार का? नाही. संपला विषय. ए आयटम. अरे यार. ए आयटम, हे बघ, आपण तुझ्या बायकोची छेड काढतोय. हात लावतोय. हे बघ, अरे कर ना यार काहीतरी आता लवकर. माझं डोकं फिरतात आता. तुला दात तोडून आणि तिला घेऊन जाईल ना मी. आयटम, हे बघ. अहो थांबा, बघा तुम्ही ना सारखं सारखं अंगावर येऊ नका. अरे झालं ते एकदा येऊन अंगावर, परत आलो. बोल काय करशील? हे बघ, बायकोची छेड पण काढली. बोल. हे बघ, धरलं तिला. बोल काय करशील? हे बघ, आयटम. ए आयटम. नुपूर, बाळा, हे सगळं थांबव. यश, थांब रे. थांब. का, काय झालं मामांजी? वाईट वाटलं का? पण तुम्ही चिटिंग केली. तुम्ही आमची वरपरीक्षा मध्येच थांबवली. त्यामुळे मी तुमच्या मुलाला नकार देते. आणि खरं सांगायचं तर फक्त एवढंच कारण नाहीये. अहो, तुमच्या मुलाला स्वतःचं मतच नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला तुमच्यावर अवलंबून राहावं लागतंय. माझ्या संरक्षणासाठी सुद्धा. मग अशा मुलाशी मी का लग्न करेन? अशा मुलासाठी मी माझे पायच काय, पायाची बोटं सुद्धा नाही दाखवणार. त्या
त्यामुळे माफ करा, मला तुमचा मुलगा पसंत नाही. हा पण धन्यवाद, तुम्ही इथे आलात, माझ्या खूप साऱ्या परीक्षा घेतल्यात, मला खूप मज्जा आली खरंच. इनफॅक्ट मला होम मिनिस्टर मध्ये सहभागी झाल्यासारखं वाटलं. अरे हो खरंच. पण मला जरी मज्जा वाटली असली ना तरी सुद्धा हे सगळं पुढे कंटिन्यू करायचं की नाही याचा प्लीज एकदा विचार करा. नाही, कारण मुलींनाही भावना असतात आणि लग्न करून तुम्ही तिला आपलंसं करणार आहात, तिला विकत नाही घेणार. आणि आता तुमच्या मुलाला आम्ही बोललो तर तुम्हाला कसं लगेच वाईट वाटलं, थोडा राग आला ना. तसंच मुलीच्या घरच्यांचाही विचार करा. बिजू काय भारी बोलते ना आपली नट्टू. आज मला तिचा खूप अभिमान वाटतोय. बरं तू म्हणजे सॉरी, मी नकळत तुला दुखावलं असेल तर. पण कसा रे तू असा, स्वतःचं मतच नाही तुला, असं असतं का कुठे? मुलींना अशी मुलं नाही आवडत. मुलींना ना अशी स्वाभिमानी डॅशिंग मुलं आवडतात. हे बघ, तू तुझ्या वडिलांचा आदर करतो ते सगळं बरोबर आहे, पण वडिलांचा आदर करणं म्हणजे ते म्हणतील तीच पूर्व दिशा असं काही नसतं. तुला डोकं दिलंय ना देवानी, अरे मग त्याचा जरा वापर तरी कर. तुला लग्न करायचंय ना, संसार तुला करायचाय ना. हो, अरे खणखणीत म्हण हो. अरे मग तुझ्या चॉईसच्या मुलीशी लग्न कर, वडिलांच्या चॉईसच्या मुलीशी नाही. कळलं? काका तुम्ही इथे आलात आणि माझ्या खूप साऱ्या परीक्षा घेतल्यात, मज्जा आली मला. म्हणजे थोड्या काळासाठी का होईना पण माझं आयुष्य एकदम हॅपनिंग केलं. थँक्यू. पण म्हणजे मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो, पण मी जे काही म्हणाले त्याचा थोडा तरी विचार करा प्लीज. नक्की विचार करीन मी. सगळ्याच गोष्टी चुकीच्या नाही आहेत, पण काही गोष्टींचा नक्कीच विचार करीन आणि बदलायचा प्रयत्न करेन. हो 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 हो. नाही नाही, ऐका, अहो माझं ऐकून घ्या तुम्ही. हे बघा, फार रूढी परंपरावाली मुलं पाठवू नका, मॉड मुलं पाठवा. हा, माझ्यासारखी मॉड. मॉड मॅड नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा हा हा, नाही कळलं ना तुम्हाला, बरं ठेवतो. हा, आणि मॉडर्न मुलं पाठवा हो. हा चला बाय. ओके. अरे यश, काय म्हणालास? मॉडर्न? पाहिला तुझा मॉडर्नपणा, किती बोलत होतास. अरे आईने सांगितलं. आणि लता, तुला सुद्धा कळत नाही किती बोलायला लावतेस त्याला. अरे पण पप्पा, तुम्ही ना खूप ग्रेट आहात. हे तू लक्षात ठेव, आणि तशी ट्रीटमेंट आहे मला. आलो मी, जरा टेम्पोला फोन करायचं. हॅलो टेम्पोला. सारखं बोलत राहतात माझ्या पोराला. आणि नीरज, असं का बोललास माझ्या पपुड्याला तू? काय झालं त्याने सांडले म्हणून? वहिनी अहो मस्करी करतोय तो, काय तुम्ही पण. लिसन, माझ्या पपुड्याला बोलायचं नाही, ओके? मामी सॉरी, मी तुझ्या पपुड्याची मस्करी नाही करा. ओके, विश यू द सेम. आणि हॅलो नुपूर, व्हॉट इज दिस? त्यांच्या वधू परीक्षेत तू पास होतीस की नाही? तुला काय दुर्बुद्धी सुचली का त्याची परीक्षा घ्यायची? दुर्बुद्धी काय म्हणतेस काकू? मला वाटलं परीक्षा घ्यावी, मी घेतली. अगं पण का? तुला वाटत नाही का तुझं लग्न लवकर व्हावं म्हणून? हा, उलट तूच हरिअप करत असतेस ना लग्नासाठी. तूच मोडलंस तुझं लग्न. अरे मी कुठे मोडलं? अगं पण तूच म्हणालीस ना यशला त्याच्याशी मारामारी कर म्हणून. एक मिनिट मामी, नुपूर जरा नीट सांगशील का नक्की काय झालं? हे बघा, मी परीक्षा घेतली पण मी त्याला पास करणार होते. हो, म्हणजे यशने जरी त्याला खूप बदललं असतं ना तरी सुद्धा मी त्याला पास करणार होते, ग्रेस मार्क्स देणार होते. जसे शरदरावांनी मला नाही का दिले टाचणी परीक्षेत, तसे ग्रेस मार्क्स. पण मला हे कळत नाही, नेहमी मुलाकडच्यांनीच का परीक्षा घ्यायची, मुलीकडच्यांनी का नाही परीक्षा घ्यायची, का नाही मार्क्स द्यायचे? ऍक्च्युली ना मुलीकडच्यांनीच परीक्षा घ्यायला पाहिजे, कारण आपल्या घरची मुलगी आपण त्यांच्या घरी पाठवत असतो ना, मग बघायला नको आपली मुलगी ते कशी सांभाळतात ते. मग परीक्षा घ्यायला पाहिजे. आणि ते जर आपल्यावर आंधळा विश्वास दाखवणार नसतील ना तर आपण पण नाही दाखवायचा. म्हणून घेतली मी परीक्षा. ओके. अगं
अगं पण परीक्षा घेतली नसतीस तर सुपारी फुटली असती ना. हो खरंच की नाही नाही ठीक आहे पण काही हरकत नाही. मी माझा होणारा नवरा माझ्या अटींवरच पसंत करणार. कळलं? काय करायचं हिचं आता. विचित्रच आहे. नक्की येते, कधीच नाही सुधारायची.